निरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते. धागे असतात जुळलेले हृदयाशी. आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही अटत नसते, प्रेम काही अटत नसते. असंच त्यांनी आपल्या व्यक्त केलेलं आहे. सर, खरंच सरांचं कौतुक केलं तेवढं कमी आहे. सुजात पुरून बडूरला सायकलवर येत होते सर, आणि सायकलचा प्रवास पुन्हा अजून शाळा सुटल्या, ऊन वारा पाऊस थंडी सगळं काही त्यांनी स्वतःला सावरून आपली तब्येत सांभाळलेली आहे. आणि सगळ्या संकटातून मार्ग काढत आपले उच्च शिक्षित असे आपले मुलं, या सगळ्यांचं गुणगौरव केलं तितकं कमी आहे. यानंतर मी गजबारे सरांना सत्कार म्हणते आजचे. त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सगळे आतुरतेने बसलेले आहोत. आजचे सत्कार म्हणते सेवानिवृत्त होत चाललेले वयामानानुसार 58व्या वर्षी रिटायर तर व्हावंच लागते, सेवानिवृत्ती घ्यावंच लागते. हे नियतीचाच एक प्रकार आहे. आणि या पद्धतीनं उत्तम आरोग्य, दिशा उत्तम चांगलं आरोग्य आणि दोघं मिळून मिसळून सुखाने संसार करावा, हेच आता इथून अपेक्षा. मी गजबारे सरांना अशी विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. आज 1 मे 2025 महाराष्ट्र दिन. मी थोडं भावुक होतो, मला थोडं क्षमा करा. महाराष्ट्र दिन या दिवशी मी आज सेवानिवृत्त होत आहे. त्यानिमित्ताने आमच्या कोळे सरांनी जो कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल त्यांचे शतशः ऋण व्यक्त करतो. आजच्या माझ्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी पाटील खदगावकर, त्यांच्या समवेत उपस्थित असलेले आमचे खदगावचे गोविंद पाटील, बडूर नगरीच्या पहिल्या नागरिक अर्थात माझी विद्यार्थिनी चेतना दावलेकर, तिचे मिस्टर मोहन दावलेकर, माझे युवई दत्ता कांबळे, माझे सासरे किशन कांबळे, सासूबाई सुमन हिमताई धर्माबाई, माझा स्टॉप नरवाडे सर, माझा स्टॉप नरवाडे सर, बालकोडेकर सर, तोटावर सर, दुगाने सर, बालूमाव, नंदाबाई, पाटील सर, माझे सर्व माझे सर्व नातेवाईक जे आज माझी दोन्ही मुलं पुण्याला राहतात ते उपस्थित आहेत. माझे भाचे पुण्याला राहतात, बहीण आज या ठिकाणी उपस्थित नाही, पण भाचा हेही या ठिकाणी उपस्थित आहे. माझे चुलते शंकर कांबळे भाचे हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळे मन भरून आले. कार्यक्रम केवढाही असो, कितीही मोठं टेंट घालून जर माणसंच नसतील आणि शिवाय दर्दी माणसं नसतील, जवळची माणसं नसतील तर माणसं कार्यक्रमाला कधी काही वाटत नाही. पण हे सर्व माझे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झाल्यामुळे मला मनस्वी आनंद होतो आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. आजचा प्रसंग गेल्या मी या शाळेमध्ये यासारखं मी लिहून बोलतो, यासारखं मी थोडं भाषण लिहिलो काय, पहिले ते वाचून दाखवतो, त्यानंतर माझे काय मनातले भावना असतील तर तेही सांगेल. कार्यक्रमाचे अध्यक्ष
आमच्या शाळेचे सचिव साहेब नरसिंह सुदगिरी, चेअरमन आदरणीय बाळासाहेब पाटील खडगावकर, प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कवळे सर आणि माझे सहकारी, माझे नातेवाईक, विद्यार्थी विद्यार्थिनी, आज 1 मे 2025 महाराष्ट्र दिन या दिवशी माझा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न होतो आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की या संस्थेची 34 वर्षे सेवा करण्याची संधी मला मिळाली. मी या शाळेत रुजू होण्याच्या आधी अनेक अडचणीचा सामना करीत जीवन जगत होतो. मी मुंबईला बिगारीचे काम केले, शिवाय बारमध्ये वेटर म्हणून, काउंटर बॉय म्हणून, नांदेडमध्ये एका हॉटेलमध्ये काम करत असताना मला मोहन बुद्धेवार सर यांनी येऊन सांगितले की माननीय भास्करराव पाटील खदगावकर बडूरला आणि कारल्याला नवीन शाळा काढलेले आहेत आणि तिथे इंग्रजीच्या शिक्षकांची भरती आहे. तर 17 तारखेला इंटरव्ह्यू आहे, तू BA असल्यामुळे आणि इंटरव्ह्यू देऊन पहा असं सल्ला मला मोहन बुद्धेवार सरांनी दिला. आणि माझे मराठी टाईप आणि इंग्रजी टाईप आणि शिवाय स्टेनो असल्यामुळे मला वाटले आपण क्लार्कसाठी अर्ज करावा. म्हणून मी क्लार्कसाठी अर्ज केला. अर्ज जेव्हा लिहिल्यानंतर मुलाखतीला माझ्यासारखे आलेले असंख्य मुलं बाहेर होते. त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर समजले की ज्या गावामध्ये शाळा आहे त्याच गावच्या मुलाला क्लार्क म्हणून घेणार आहेत, म्हणून तुम्हाला काय क्लार्कची तिथं नोकरी भेटणार नाही असं मला लक्षात आलं. तेव्हा मी माझे विचार बदललो आणि ते लिहिलेले ऍप्लिकेशन फाडून टाकलो आणि शिक्षक या पदासाठी रुजू करून घ्यावे म्हणून मी अर्ज केला. शिवाय अर्ज केला आणि लिहिले, अर्ज फाडला आणि शिक्षक या पदासाठी रुजू करून घ्यावे म्हणून अर्ज केला आणि माझी मुलाखत घेण्यात आली. माझी टीचिंग पाहण्यात आली आणि मला तासातच कळाले की टोपीवाल्या पोराची चर्चा ऑफिस मध्ये चालू आहे. तेव्हाही मला टोपीच होती इंटरव्ह्यू देत तेवढे. टोपीवाल्या मुलाची चर्चा ऑफिस मध्ये चालू आहे. थोड्या वेळाने मला ऑफिस मध्ये बोलावण्यात आले आणि तुम्ही ऑफिस मध्ये बोलावल्यानंतर तुम्ही काय बडूर सांभाळता की कारला, अशी मला बाळासाहेब पाटलांनी म्हणाले. तेव्हा मला बडूरही माहित नव्हते आणि कारलाही माहित नव्हते. मला कुठेही द्या, मी ते करायला तयार आहे असे मी म्हणालो. 21/10/2091 रोजी बडूरला रुजू व्हावे म्हणून मला सचिव साहेबांनी पत्र दिले. 21/10/2091 ला पत्र दिले. त्यानुसार मी 9:30च्या बसने बडूरच्या स्टॉपवर उतरलो आणि बालू मामा जणू माझी वाटच पाहत होते असे वाटले. बस मधून उतरण्याबरोबर बालू मामाची भेट झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत सकाळी 9:30च्या गाडीने बडूरला येणे आणि 4-5 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जाणे असा दिनक्रम गेली 34 वर्ष चालू राहिला. आज या दिनचर्यातून माझी सुटका होत आहे म्हणून या सेवापूर्ती सोहळा आज साजरा होत आहे. पाटलांनी साहेबांनी उभ्या 34 वर्षाच्या काळात मला सांभाळून घेतले. आई वडिलांप्रमाणे ममता भाव दाखवून सांभाळले. त्याबद्दल मी आमच्या शाळेचे सचिव आदरणीय बाळासाहेब पाटील याचे ऋण व्यक्त करतो. 34 वर्षाच्या इतिहासात बऱ्याच शिक्षकांनी माझा संबंध आला, त्या सर्वांनी मला सहकार्य केलं. त्यामध्ये पिनरवार सर, मठपती सर, खपाटे सर, सोंडे सर, कवळे सर, कल्याणकर, बालकोंडे सर, नंदाबाई, टोटावार सर, दुगारे सर, या ठिकाणी माझे विद्यार्थी असलेले पण कार्याला कार्यरत असलेले आदरणीय मारुती तारे सर, या सर्वांचा मला सहवास लाभला. यांच्या सहवासात माझं जगणं सुलभ आणि सुंदर झालं. या वर्षाचे या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. गावातील सर्व नागरिकांनी या काळात मला कसलाच त्रास दिला नाही त्याबद्दल बडूरवासियांचे आभार मानतो. मला गंगाराम दावलेकर, सिद्धराम सोनटक्के, श्यामराव सोनकांबळे, भीमराव बडूरकर यांचे खूप सहकार्य लागले. त्यांच्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. गेल्या 34 वर्षाच्या काळात मी शाळेला
मंदिर समजलो आणि शाळेत असणारे मुलं हे मंदिरातील देव आणि त्यांची सेवा करणे म्हणजे त्यांची पूजा समजून मी गेली 34 वर्ष आमच्या बाळासाहेब पाटलांनी जी जबाबदारी दिली होती ते त्यामध्ये कसुबरही कसूर न करता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक कवळे सरांनी माझ्याच सेवापूर्ती होते आहे म्हणून देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा झेंडा माझ्या हस्ते फडकविण्याचा मान दिला देऊन माझ्या सन्मानात भरच घातली. त्यामुळे कवळे सरांचा मी शतशः ऋणी आहे. इतक्या आपुलकीच्या आणि प्रेमाच्या असणाऱ्या माझ्या या स्टॉपला सोडून जाताना निरोप घेताना मनाची अस्वस्थता होत आहे. पण वेळ आणि काळानुसार माणसाला बदलावंच लागणार आहे. म्हणून पुन्हा एकदा सचिव साहेबांनी नोकरी देऊन समाजातील माझं स्थान उंचवण्याची संधी दिली. त्यामुळे माझी बहीण मेहुना रोज कामाला जायचे. आज ते पुण्यामध्ये अतिशय छान बंगला घेऊन जीवन जगत आहे. साहेब तुम्ही मला केला आणि माझ्या परीने माझ्या नातेवाईकाला सहकार्य करून त्यांना समाजातील स्थान उंचवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या बहिणीचा मुलगा पुण्यामध्ये MSc मध्ये ऑपरेटर म्हणून काम करतो आणि बहिणीची सून ही सुद्धा MSc मध्ये ऑपरेटर म्हणून स्वारगेटला मेन ठिकाणी काम करतात. माझी बहीण सुखात आहे. साहेब हे तुमच्यामुळे माझी मुलगी MA BEd आहे आणि माझे जावई कुलदीप कांबळे हे सुद्धा MA इंग्लिश आहे. शिवाय ते कल्याणला तलाठी आहेत. माझी मुलगी सुद्धा. साहेब तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे सर्वजण सुखी आहेत. साहेब मला 2 मुले आहेत. एक मुलगा डेटा इंजिनियर आहे, दुसरा MSc मध्ये ऑपरेटर आहे आणि त्याचा इंटरव्ह्यू झाला. 2 राऊंड झाले त्याची. चेन्नईला निवड 3ऱ्या राऊंड साठी राहिली. साहेब माझ्या मोठ्या मुलाची तो कंपनीमध्ये निवड झाली. सांगण्याचा उद्देश असा आहे साहेब तुम्ही जे समाज परिवर्तन करण्याचं ध्येय उराशी बाळगून ही शाळा काढली त्यामुळे माझ्यासारख्या असंख्य पामराचे जीवन सुखी झाले. माझ्या नातेवाईकांचे जीवन सुखी झाले तुम्ही दिलेल्या संधीमुळे. म्हणून साहेब माझ्यासाठी तुम्ही आंबेडकर आहात, माझ्यासाठी तुम्ही महात्मा फुले आहात, माझ्यासाठी तुम्ही शाहू महाराज आहात, माझ्यासाठी तुम्ही समाज सुधारक आहात. तुमचं आजच्या दिवशी मला आशीर्वाद लाभला आणि तुम्ही या दिवशी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमच्या ऋणात राहू इच्छितो. माझे नातेवाईक आतापर्यंत त्यांना 8:30ला सांगलं होतं या या मामा काका या. वेळ करून का होईना खडसावळची सरपंच साहेब, मोदकर काळे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सर्व माझे नातेवाईक मला कार्यक्रमाला आल्यामुळं मला खूप आनंद होत आहे. का आनंद? एकंदरीत साहेब तुम्ही दिलेल्या संधीमुळे जे महात्मा फुलेनं समाज परिवर्तन करण्यासाठी, राजर्षी शाहू महाराजांना समाज परिवर्तन करण्यासाठी, डॉक्टर बाबासाहेबांना समाज परिवर्तन करण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून यावा म्हणून त्यांनी जी स्वतःला वाहून घेतलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून साहेब तुमच्या कार्यातून समाजाचं हे झालेलं बदल आहे आणि त्याचा मी मूर्तिमंत साक्षीदार आहे. तुमच्यामुळं मला अन्न भेटलं, तुमच्यामुळं मला कपडे भेटले, तुमच्यामुळं मी सन्मानानं जीवन जगू शकलो. साहेब या ठिकाणी पुन्हा एकदा तुमच्या ऋणात राहू इच्छितो आणि माझे एवढे 2 शब्द व्यक्त करून धन्यवाद सर. माननीय बाळासाहेब पाटील खतगावकर सर यांनी आम्हाला सर्वांनाच खूप मदत केलेली आहे, आशीर्वाद दिलेला आहे, पाठीशी आमच्या हात दिलेली आहे. आम्हाला त्यांचं खूप काही आई वडिलांसारखं स्थान त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळेच आम्ही सर्वजण इथे आहोत. जरी गावकऱ्यांनी